विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत मॅथमॅटिकल मेथड्स, ज्यामध्ये आपण शिकणार आहोत स्केलर्स अँड व्हेक्टर्स. तर स्केलर्स म्हणजे काय? द फिजिकल क्वांटिटीज विच कॅन बी डिस्क्राइब बाय मॅग्निट्यूड ओनली आर कॉल्ड स्केलर्स. द फिजिकल क्वांटिटीज विच कॅन बी डिस्क्राइब बाय मॅग्निट्यूड ओनली आर कॉल्ड एज स्केलर्स. तर स्केलर्स म्हणजे काय? तर ज्या क्वांटिटी फक्त मॅग्निट्यूड आपण डिस्क्राइब करतो. एक्झाम्पल: मास, टाइम, टेम्परेचर, प्रेशर, एरिया, वॉल्यूम, डेन्सिटी, वर्क, पावर, एनर्जी अँड एक्सेट्रा. दीज आर कॉल्ड एज स्केलर क्वांटिटीज. त्यांना स्केलर का म्हणतो? बिकॉज दे कॅन बी डिस्क्राइब बाय मॅग्निट्यूड ओनली. आपण एक उदाहरण पाहूया. माझ्याकडे हा बॅलेन्स आहे आणि या बॅलेन्सचा आपण मास मोजतो. तर मला या डस्टरचं मास मोजायचं आहे. तर या डस्टरचं मास म्हणजे एम. तर स्केलर कॅन बी रिप्रेझेंटेड बाय इट्स सिम्बॉल. तर एम या सिम्बॉलनं आपण स्केलर दाखवतो, मास एम न दाखवतो. याचं मास मी मोजणार आहे. इट इज 60 ग्राम. So 60 gram is called the magnitude of mass of the duster. 60 ग्राम म्हणजे डस्टरचा मासचं मॅग्निट्यूड आहे. मॅग्निट्यूड मध्ये दोन गोष्टी असतात. एक असते नंबर आणि दुसरं असते युनिट. म्हणून मॅग्निट्यूड इज इक्वल टू मल्टिपल ऑफ युनिट. मल्टिपल ऑफ युनिट किंवा नंबर multiplied by unit. It is called as magnitude. आता by definition the physical quantities which can be described by magnitude only are called scalars. तर इथे mass can be described completely by 60 ग्राम. मी जर म्हटलं या डस्टरचा मास 60 ग्राम आहे, तर यावरून मास कन्सेप्ट आपल्या पूर्णपणे लक्षात येतो. म्हणून मास ही जी क्वांटिटी आहे ती स्केलर क्वांटिटी आहे. तसंच टाइम, टेम्परेचर, प्रेशर, एरिया, वॉल्यूम, डेन्सिटी, वर्क, पॉवर, एनर्जी हे सर्व स्केलर क्वांटिटीज आहेत. प्रॉपर्टीज: इट इज डिस्क्राइब बाय ओनली इट्स मॅग्निट्यूड. सो स्केलर कॅन बी डिस्क्राइब बाय मॅग्निट्यूड ओनली. इट इज रिप्रेझेंटेड बाय इट्स सिम्बॉल. आताच आपण पाहिलं की स्केलर कॅन बी रिप्रेझेंटेड बाय इट्स सिम्बॉल. मासचा सिम्बॉल एम, टाइमचा टी वगैरे. इट कॅन बी ॲडेड और सबट्रॅक्टेड बाय रूल्स ऑफ सिंपल अल्जेब्रा. आता जे स्केलर्स आहेत त्यांची ॲडिशन सबट्रॅक्शन आपण सिंपल अल्जेब्रा म्हणजे अंकगणिताच्या सहाय्याने करू शकतो. ह्याचंही आपण एक उदाहरण पाहूया. तर मास ही क्वांटिटी आपण आताच पाहिलं की मास इज अ स्केलर क्वांटिटी. मी या ठिकाणी दोन मास घेणार आहे, एक M1 आणि M2. त्यासाठी माझ्याकडे दोन पेन आहेत. एका पेनचं मास आपण म्हणू M1 आणि दुसऱ्याचं आहे M2. आणि याची ॲडिशन काय होईल? तर M1 प्लस M2. याची ॲडिशन होईल M1 प्लस M2. आता उदाहरणार्थ M1 किती आहे आपण पाहूयात. तर M1 आहे 13 ग्राम. आता आपण M2 पाहूयात किती आहे. M2 आहे 12 ग्राम. आता या दोन्हीची ॲडिशन होते 12 प्लस 13 दॅट इज 25 ग्राम. तर आपण ह्या दोन पेनचं मास पाहूया किती येते. इट इज 25 ग्राम. म्हणजेच M1 आणि M2 चं अल्जेब्रिक मेथडनं किंवा रूल्स ऑफ सिंपल अल्जेब्रा आपण ॲडिशन करू शकतो. तशाच प्रकारे आपण याचं सबट्रॅक्शन पण करू शकतो. यातला एक पेन जर मी सबट्रॅक्ट केला, समजा 13 ग्राम सबट्रॅक्ट केले 25 मधून, तर 12 ग्राम शिल्लक राहतील.
या ठिकाणी ह्या बॅलेन्सचा लिस्ट काउंट 1 ग्राम असल्यामुळं 1 ग्राम ही एरर राहू शकते, त्यामुळं आपल्याला 1 ग्रामचा डिफरन्स दिसत आहे. बघा 12 ग्राम, तर 1 ग्रामचं कमी जास्त हा बॅलेन्सचा प्रॉब्लेम आहे. याला आपण इन्स्ट्रुमेंटल एरर म्हणतो. लिस्ट काउंट एवढी एरर आपल्याला मेजरमेंट मध्ये दिसून येते. पण 13 ग्राम जर 25 मधून गेला तर 12 ग्राम शिल्लक राहते, हे आपण आता या ठिकाणी एक्सपेरिमेंटच्या माध्यमातून पाहिलेलं आहे. कारण मास ही स्केलर क्वांटिटी आहे आणि त्याचं ऍडिशन सबट्रॅक्शन हे आपण सिंपल अल्जेब्रिक रूलच्या सहाय्याने करत असतो. आपण एक दुसरं उदाहरण घेऊया. तर माझ्याकडे एक रिकामं बीकर आहे आणि एक मेजरिंग सिलेंडर आहे. दुसऱ्या बीकरमध्ये पाणी आहे. तर मी या ठिकाणी व्हॉल्यूम मोजणार आहे. तर एक व्हॉल्यूम आहे V1 आणि दुसरा आहे V2. तर V1 मी घेणार आहे 20 ml. ml इज द युनिट ऑफ व्हॉल्यूम. ml किंवा याला सेंटीमीटर क्यूब असं आपण म्हणतो. आणि दुसरं घेणार आहे 30 ml. म्हणजे मी 2 वेळा वॉटर घेणार आहे. पहिल्यांदा घेणार आहे 20 ml. तर हे आहे 20 ml. हे रिकाम्या बीकर मध्ये काढून घेऊयात आपण. आणि दुसरा व्हॉल्यूम घेणार आहे मी 30 ml. तर हा आहे 30 ml. आणि दोन्हीची ऍडिशन व्हायला पाहिजे. 30 प्लस 20 दॅट इज 50 ml. म्हणजे V1 प्लस V2 हे 50 ml. सिंपल अल्जेब्रिक मेथड ना हे 50 ml व्हायला पाहिजे. तर आपण बघूया 50 ml झालं का दोन्ही मिळून. सो इट इज एक्झॅक्टली 50 ml. म्हणजेच व्हॉल्यूम कॅन बी ऍडेड और सबट्रॅक्टेड बाय सिंपल अल्जेब्रा or scalars can be added or subtracted by rules of simple algebra. आता आपण पाहू दुसरी क्वांटिटी, दुसरी डेफिनेशन. त्याला आपण व्हेक्टर्स असं म्हणतो. द फिजिकल क्वांटिटीज विच कॅन बी डिस्क्राइब बाय मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन आर कॉल्ड एज व्हेक्टर्स. तर व्हेक्टर्स रिप्रेझेंट करण्यासाठी आपल्याला मॅग्निट्यूड आणि सोबत डायरेक्शन सुद्धा सांगावे लागते. आपण एक्झाम्पल्स पाहूया. व्हेक्टर्स आर डिस्प्लेसमेंट, velocity, acceleration, momentum, force. These are the vectors quantity. तर डिस्प्लेसमेंट ही वेक्टर कशी आहे आपण या ठिकाणी समजून घेऊया. सपोज दॅट देर इज अ पॉइंट ए आणि ए पॉइंट पासून दुसरा जो पॉइंट आहे बी हा आहे 15 सेंटीमीटर डिस्टन्सवर. तर 15 सेंटीमीटर डिस्टन्सवर बी पॉइंट आहे, पण नेमका कुठं आहे? कुठं आहे म्हणजे ए पासून इकडे 15 सेंटीमीटरवर आहे की ए पासून या डायरेक्शनला 15 सेंटीमीटर आहे की इकडे आहे, हे आपल्याला तोपर्यंत कळणार नाही जोपर्यंत आपण याची डायरेक्शन सांगणार नाही. म्हणजेच मला जर डिस्प्लेसमेंट सांगायचं असेल तर फक्त 15 सेंटीमीटर म्हणजे मॅग्निट्यूड सांगून चालणार नाही, त्यासोबत डायरेक्शन सुद्धा सांगावं लागेल. उदाहरणार्थ या ठिकाणी जर मला म्हणायचं असेल कि B is at 15 centimeter to left to right or to right of A, to right direction of A. म्हणजे A पासून राईट डायरेक्शनला 15 सेंटीमीटर म्हणजे मी या ठिकाणी हे डिस्प्लेसमेंट दाखवू शकतो. किंवा बी पॉइंट कुठं आहे हे मला डिटेक्ट करता येईल. तेव्हाच करता येईल जेव्हा मी त्याची डायरेक्शन किंवा दिशा सांगेल. अशाच प्रकारे वेलॉसिटी, एक्सेलरेशन, मोमेंटम, फोर्स ह्या व्हेक्टर क्वांटिटी आहे बिकॉज दे रिक्वायर डायरेक्शन.
आपण याच्या प्रॉपर्टीज पाहूया. इट इज डिस्क्राइब बाय मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. तर आताच आपण पाहिलं व्हेक्टर्स कॅन बी डिस्क्राइब बाय मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. इट इज रिप्रेझेंटेड बाय सिम्बॉल विथ एरो ऑन इट्स हेड. तर व्हेक्टर्स रिप्रेझेंट करण्यासाठी आपण एरोचा उपयोग करतो. उदाहरणार्थ डिस्प्लेसमेंट जे आहे त्याला आपण वेक्टर एक्स लिहायचं असेल तर एक्सच्या वर एरो, वेलॉसिटी असेल तर व्हीच्या वर एरो, एक्सेलरेशन असेल एच्या वर एरो, मोमेंटम पीच्या वर एरो, एफ म्हणजे एफच्या वर एरो. तर सिम्बॉलिकली इट इज रिप्रेझेंटेड बाय सिम्बॉल विथ एरो ऑन इट्स हेड. आता तिसरी जी प्रॉपर्टी आहे अतिशय महत्वाची आहे, कारण याच्या सहाय्यानेच आपण फिजिक्स मधले अनेक प्रॉब्लेम सोडवतो. फिजिक्स मधले कन्सेप्ट जे आहेत ते आपण वेक्टर अनालिसिस मध्ये सोडवतो. त्यासाठी ही तिसरी प्रॉपर्टी महत्वाची आहे. इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन इट इज रिप्रेझेंटेड बाय एन एरो विथ एरो हेड एज डायरेक्शन अँड लेंथ एज मॅग्निट्यूड. तर आपल्याला मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन दोन्ही सुद्धा रिप्रेझेंट करायचं आहे, कागदावर दाखवायचं आहे. तर हे दाखवण्यासाठी आपण एरोचा उपयोग करतो. उदाहरणार्थ या ठिकाणी मी म्हटलं होतं की डिस्प्लेसमेंट जे आहे ते आहे 15 सेंटीमीटर. तर हे 15 सेंटीमीटर कसं रिप्रेझेंट केलं मी या ठिकाणी, तर 15 सेंटीमीटरचा एरो काढला. हा एरो हेड जो आहे तो दाखवतो डायरेक्शन, आणि हे 15 सेंटीमीटर आहे ते दाखवते मॅग्निट्यूड. म्हणजे एरोची लेंथ मी घेतलेली आहे 15 सेंटीमीटर. तर हे 15 सेंटीमीटर हा मॅग्निट्यूड आणि एरो हेड आहे डायरेक्शन. परंतु जर मॅग्निट्यूड खूप मोठा असेल तर प्रॉपर स्केल घ्यावी लागते रिप्रेझेंट करण्यासाठी. उदाहरणार्थ जर डिस्प्लेसमेंट समजा एक्स हे आहे 120 मीटर, तर मी 120 मीटरचा एरो या ठिकाणी काढू शकत नाही. म्हणून मला या ठिकाणी घ्यावं लागेल स्केल, आणि स्केल मी घेतली समजा 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 20 मीटर. तर 120 मीटर म्हणजे 120 बाय 20 येते 6 सेंटीमीटर. आणि डायरेक्शन जर घेतली मी समजा डायरेक्शन फ्रॉम लेफ्ट टू राईट, तर मला या ठिकाणी असा एरो काढून ही क्वांटिटी रिप्रेझेंट करता येईल. 6 सेंटीमीटरचा एरो काढायचा आहे. तर हा एरो रिप्रेझेंट करेल डिस्प्लेसमेंट एक्स. त्याचा मॅग्निट्यूड ह्या एरोच्या लेंथ एवढा आहे, आणि डायरेक्शन ही एरो हेड ही डायरेक्शन दाखवते. फक्त या ठिकाणी ही लेंथ मोजल्यानंतर कन्व्हर्ट करण्यासाठी मला काय करावं लागेल, मल्टीप्लाइड बाय 6 करावं लागेल स्केल प्रमाणे. तर अशा प्रकारे व्हेक्टर्स कॅन बी रिप्रेझेंटेड बाय एरो विथ एरो हेड एज डायरेक्शन अँड लेंथ एज मॅग्निट्यूड. आणखी एक आपण उदाहरण घेऊया. जसं फोर्सची क्वांटिटी घेतली. फोर्स इज अ व्हेक्टर क्वांटिटी, आणि समजा फोर्स आहे एफ इज इक्वल टू 50 डाइन. तर डाइन हा फोर्सचे युनिट आहे, आणि आपण रिप्रेझेंट करणार आहोत एरोच्या सहाय्यानं, आणि एरोला असते लेंथ, आणि लेंथचं युनिट आहे सेंटीमीटर. म्हणून या ठिकाणी मला स्केल घ्यावी लागेल. तर या स्केलमध्ये मी काय करेल की 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 डाइन, म्हणून 50 डाइन इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. आणि डायरेक्शन आहे समजा डाऊनवर्ड, याची डायरेक्शन आहे डाऊनवर्ड. तर मी काय करेल या ठिकाणी एरो काढेल जो व्हर्टिकली डाऊनवर्ड असेल, 5 सेंटीमीटरचा एरो, आणि तो 5 सेंटीमीटरचा एरो रिप्रेझेंट करेल फोर्स. ज्याची लेंथ ही मॅग्निट्यूड एवढी आहे, फक्त याला लेंथ मोजल्यानंतर मल्टीप्लाय करावं लागेल 10 न, म्हणजे आपल्याला ओरिजिनल मॅग्निट्यूड मिळेल. आणि एरो हेड ही तिची डायरेक्शन दाखवेल. सो दिस प्रॉपर्टी इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर explanation of physical concepts. Number 4, its magnitude is represented by mod. आता आपल्याजवळ एक वेक्टर आहे वेक्टर एफ, आणि आपण याचा मॅग्निट्यूड घेतला होता 50 डाइन. तर हा मॅग्निट्यूड कसा आपल्याला रिप्रेझेंट करायचा, तर तो मॉडच्या सहाय्याने, मॉड्युलस ज्याला आपण म्हणतो मॉड, याला वाचायचं असं मॉड ऑफ वेक्टर एफ, आणि लिहायचं 2 पॅरलल लाईन्सच्या मध्ये व्हेक्टर एफ जो कोणता व्हेक्टर असेल, आणि त्याला म्हणायचं मॅग्निट्यूड ऑफ गिवन व्हेक्टर. इथे काय होईल मग, मॅग्निट्यूड ऑफ फोर्स इज इक्वल टू मॉड ऑफ एफ इज इक्वल टू 50 डाइन. तर अशा प्रकारे मॉडच्या सहाय्याने आपण
मॅग्निट्यूड हा रिप्रेझेंट करतो आणि डायरेक्शन रिप्रेझेंट करण्यासाठी युनिट वेक्टरचा वापर करतो, जे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. इट कॅनॉट बी ऍडेड और सबट्रॅक्टेड बाय रूल्स ऑफ अल्जेब्रा. स्केलर प्रमाणे वेक्टर्स हे अल्जेब्रिक रूलच्या सहाय्याने ऍड नाही करता येत. इट कॅन बी ऍडेड और सबट्रॅक्टेड बाय रूल्स ऑफ जॉमेट्री. आपण एक उदाहरण घेऊया. समजा या ठिकाणी ही वस्तू आहे आणि मला ही ए पॉइंट पासून 15 सेंटीमीटर डिस्प्लेस करायची आहे या डायरेक्शन. जसं मी ही वस्तू इथे ठेवली, डिस्प्लेस केली आणि ती आली बी या ठिकाणी, आणि बी पासून मी डिस्प्लेस केली 10 सेंटीमीटर सी या ठिकाणी. तर हे झालं मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए बी असं आपण याला म्हणू, 15 सेंटीमीटर. अँड मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर बी सी इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. तर दोन्हीचं ऍडिशन हे या ठिकाणी 15 प्लस 10 होणार नाही, 25 राहणार नाही, कारण या ठिकाणी जो रिझल्ट आपल्याला मिळणार आहे तो ए पासून सी पर्यंत राहील. म्हणजे आपला जो रिझल्टंट ज्याला आपण म्हणतो, तर रिझल्टंट जो आहे तो ए सी आहे. ऍक्च्युअली आपल्याला जे डिस्प्लेसमेंट मिळणार आहे ते ए टू सी मिळणार आहे, आणि हे डिस्प्लेसमेंट आपण अल्जेब्रिक मेथडनं काढू शकत नाही. इट इज रिप्रेझेंटेड और इट इज गिवन बाय जॉमेट्री और ग्राफ. तर ते इथे आपलं या ठिकाणी 15 सेंटीमीटर. तर आपल्याला असं नाही लिहिता येणार की वेक्टर ए बी प्लस वेक्टर बी सी, म्हणजे मॉड ऑफ वेक्टर ए बी प्लस मॉड ऑफ वेक्टर बी सी इज नॉट इक्वल टू मॉड ऑफ वेक्टर ए सी. कारण इथे 15 प्लस 10 बरोबर 25 होत नाही, तर ते 15 झालेलं आहे. तर याचा अर्थ की आपण वेक्टरचं ऍडिशन हे अल्जेब्रिक मेथडनं करू शकत नाही, तर ते जॉमेट्रिक किंवा ग्राफिकल मेथडच्या सहाय्यानं आपल्याला करता येते. तर विद्यार्थी मित्रांनो, मॅथमॅटिकल मेथड्सच्या सहाय्यानं आपण फिजिक्सचे कन्सेप्ट शिकणार आहोत, त्यामुळे हा टॉपिक अत्यंत महत्त्वाचा आहे.